ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. नमस्कार, मी RJ प्रतीक. निश्चयाचा महामेरू या ऐतिहासिक पॉडकास्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास. आणि आज आपण ऐकणार आहोत इंग्रजांची शिवरायांशी गद्दारी. पन्हाळगडावर राजांच्या बरोबर बाजी प्रभू, गंगाधर पंत, त्र्यंबक भास्कर ही मंडळी होती. राजे अश्वपथकासोबत सज्जाकोटीकडे जात होते. सगळेजण चुपचाप होते, कुणी काहीच बोलत नव्हतं. राजे सर्वांच्या सोबत सज्जाकोटी जवळच्या तटावरती आले. मंद वारा वाहत होता. तुटलेल्या कड्याखाली गर्द रान पसरले होते. सिद्धीच्या छावण्या मोकळ्या जागेत दिसत होत्या. राजे म्हणाले, त्र्यंबकराव, सिद्धी जौहर चिकाटीचा दिसतो नाही? इतके दिवस झाले पण वेडा कुठंच सैल होताना दिसत नाहीये. उलट दिवसेंदिवस वेडा अधिकच मजबूत केला जातोय. राजांनी अंबरकोठी बाबतीत विचारणा केली. त्यावर त्र्यंबकराव म्हणाले, महाराज, त्याची काळजी नाही. भरपूर वरी भात आहे, म्हणून तितके दिवस गड आपण लढवू शकतो. पण बाजी प्रभूंनी मात्र चिंता व्यक्त केली, कारण की नेताजींची अजूनही खबर आली नव्हती. राजे म्हणाले, बाजी, नेताजी आपले सेनापती आहेत. आम्ही वेढलो गेलो आहोत हे त्यांना माहिती आहे. पण तिकडे शाहिस्तेखान स्वराज्यावरती चाल करून आल्याची बातमी होती. नेताजी कोणत्या संकटामध्ये आहेत काहीच समजत नाही. आता फक्त दोनच मदतींची आशा आहे. एक नेताजी आणि दुसरा आपला सदैव पाठी राखा सह्याद्री. गंगाधर पंत उद्गारले, सह्याद्री का राजे? राजे म्हणाले, त्याच्यावर आमचा सर्व भारी भार आहे. पावसाला आता सुरुवात होईल. अखंड धारा वर्षतील आणि सिद्धी जौहरच्या फौजेला ते तेवढं मानवायचं नाही. आपल्या तोफा गडावरती सज्ज आहेत. तोवर सिद्धी जौहरला अंतर ठेवूनच बसावं लागेल. पण राजांचा तर्क साफ चुकला. सिद्धी जौहरने गडाला वेढा घालताच आपले 400 पायदळ व एक लहानशी घोडदळाची तुकडी राजापूरच्या इंग्रजांकडे रवाना केली होती. सिद्धी जौहरने तोफा डागणाऱ्या कसबी माणसांची व लांब पल्ल्याच्या तोफांची मागणी केली होती. सिद्धीचा दूत राजापूरला जाताच इंग्रजांनी त्याचे स्वागत केले. सिद्धी जौहरच्या वेड्याचे वृत्त समजलेच होते आणि शाहिस्तेखानाची प्रचंड फौज स्वराज्यावरती चालून येते हे सुद्धा त्यांना माहिती होतं. इंग्रजांना वाटलं आता शिवाजी राजे संपलेच. त्यांना व्यापाराची नवीन संधी प्राप्त होत होती आणि इंग्रजांच्या तोंडाला पाणी सुटले आणि इंग्रज मिरजेचा तह विसरले. ज्या गिफर्डला राजांनी सोडले तोच गिफर्ड वेलची, मिगहेम यांसारख्या तोफखान्याचे दर्दी बरोबर घेऊन 2 तोफांसोबत पन्हाळ्याकडे निघाला. खुद्द रेविंग्टन एक नामी तोफ घेऊन आपल्या साथीदारांसह अणुस्कुरा मार्गे पन्हाळ्यास आला आणि राजांना याचा पत्ताही नव्हता. एके दिवशी राजे सदर महालात असता बाहेर टापांचा आवाज आला. राजांच्या जवळ असलेल्या शिवा न्हाव्याने वर्दी दिली. राजे किल्लेदार आले. तोच त्र्यंबकराव आत आले. राजांनी विचारलं, काय झालं? त्र्यंबकराव म्हणाले, राजे, टोपीकरांनी घात केला. ते सिद्धीला येऊन मिळाले. राजे संतापाने उभे राहिले. अशक्य आहे हे. नाही महाराज, हे सत्य आहे. टोपीकर आपलं निशाण चढवून तोफा डागतायत. हे सगळं बघण्यासाठी राजे पराकोटावर गेले. त्र्यंबकरावांनी बोट दाखवून टोपीवाले राजापूरकर दाखवले. आपले निशाण फडकवीत सिद्धीच्या मदतीने टोपीकर तोफा पुढे आणत होते. राजांचा सारा संताप उफाळून निघाला. द्वेषाने मुठी वळल्या आणि क्षणात नेत्र आरक्त बनले. ते म्हणाले, ज्या टोपीवाल्यांना दया दाखवून अवघे 3 मास लोटले नाहीत, ज्यांचा आम्ही जप्त केलेला माल आणि पकडलेला साहेब सोडून दिला, तेच हे वखारवाले आमच्याशी केलेला करार मोडून आज आमच्यावर चालून येतात. राजे भानावरती आले. त्यांनी संताप आवरला. क्षणात ते इतके शांत झाले की तो बदल पाहून जवळची माणसे देखील थक्क झाले. राजे हसू लागले. राजे म्हणाले, बाजी, बोलून चालून व्यापारी ते. सौद्याची चांगली वेळ गाठली. नशिबात असलं तर आपल्याला हा सौदा फार महागात पडला हे त्यांच्या ध्यानी येईल. त्र्यंबकराव, तोफा सज्ज ठेवा.
गडावरील प्रत्येक हत्यारी तटाला भिडवा. श्रींची इच्छा असेल तर यातूनही आपण सहज पार पडू. त्याच वेळी टोपीकरांच्या तोफेने धूर रोखला. गोळा तटाजवळ येऊन पडला. पराकोटीवरती फिरंगी बनावटीची काली तोफ सज्ज होती. राजे त्वेषाने म्हणाले, त्र्यंबकराव, कालीचं कौशल्य बघूया, तिला बत्ती द्या. काली गरजत उसळली. टोपीवाल्यांच्या तोफेला गडावरून प्रत्युत्तर गेले. गडावरच्या तोफा आग फेकू लागल्या. गड उंच असल्यामुळे गडाखालील गोळे तटापर्यंत येत नव्हते. त्यासाठी जी जागा हवी होती ती जागा गडावरच्या तोफ्यांच्या माऱ्यात होती. टोपीवाले युद्धात उतरल्याने राजे काळजीत पडले. वेढ्यातून चौफेर फिरत टोपीवाले दुर्बिणीतून गडाची पाहणी करत होते. गडावरून राजांना त्यांच्या हालचाली दिसत होत्या. वेगवेगळ्या जागांवरून तोफा डागल्या जात होत्या आणि राजे आता नुसते पावसाची वाट पाहत होते. राजेंच्या शौर्यगाथेचा इतिहास ऐकण्यासाठी ऐकत रहा निश्चयाचा महामेरू.